मॅडम नमस्कार. नमस्ते सर. काय सांगाल आपण कोणतं स्टॉल आहे आपलं? माझं ह्याचं कलेक्शन आहे, खुशी कलेक्शन म्हणून शॉप आहे. घरीच करते आणि थोडं ज्वेलरी आहे. बरं, घरगुती कसा प्रतिसाद मिळाला आहे? चांगला आहे प्रतिसाद. कालपेक्षा आज चांगला आहे आणि मला वाटतं आता जास्तीत जास्त लोकांनी उद्या आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन ज्या नवीन कल्पना आपल्या नगरसेविकांनी केल्या आहेत त्यांना महिलांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा की जेणेकरून पुढच्या वर्षी अजून चांगलं त्यांना अजून करता येईल. बरं, काय काय वस्तू आहेत आपल्याकडे? माझे कपडे आहेत, ज्वेलरी आहे आणि टेलरिंगचं पण काम करते, घरगुतीच आहे. याच्या आधी आपण कुठे स्टॉल लावला होता का? नाही, ह्याच्या आधी एक 10-12 वर्षापूर्वी लावला होता, पण त्याच्यानंतर आता हे प्रथमच आहे आमचं. कसा अनुभव, आजचा अनुभव कसा आहे? आजचा हो चांगला आहे आजचा अनुभव. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे दरवर्षी करावं म्हणजे तळेगावसाठी महिलांनी हा चांगला प्लॅटफॉर्म करून दिला आहे. म्हणजे आपल्या ज्या 15 नगरसेविका आहेत नव चर्चित, त्यांनी चांगला हे केलेत महिलांसाठी. म्हणजे त्यांनी हे दरवर्षी भरवायला पाहिजे असे स्टॉल्स, म्हणजे महिलांसाठी प्लॅटफॉर्म करायला पाहिजे. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, ओळख सांगा आपली? मी कुमारी लक्ष्मी भागवत बनसोडे, तशीच ही माझी मैत्रीण कुमारी अर्चना गोरख आखाडे. आम्ही दोघी मिळून हा बिझनेस करतो मिक्स आयटमचा. लक्ष्मी कलेक्शन म्हणून आमचं हे ब्रँडचं नाव आहे. तसंच आरो अगरबत्ती आपण विकत आहोत आणि ह्या अगरबत्तीवर आता सध्या ऑफर आहे 3 दिवस महिला दिनानिमित्त. जी अगरबत्ती तुम्हाला 70 आणि 80 रुपयाला भेटते ती फक्त 50 रुपयाला भेटणार आहे. तसंच आपण महिलांसाठी ऑफर ठेवल्या आहेत. ज्या साड्यांच्या आम्ही ज्या किमती लावलेल्या आहेत त्या किमतीवर पण तुम्हाला 10 ते 15% सूट देण्यात आलेली आहे. तसेच लेडीजसाठी इनरवेअर पण ठेवलेले आहेत आम्ही. तसेच काय म्हणतात त्याला वाईप्स ठेवले आहेत जे उन्हाळ्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जे तुम्ही उन्हाळ्यात प्रवास वगैरे करताय त्या प्रवासासाठी खूप उपयुक्त आहेत. तसेच गाऊन आहेत आपल्याकडे आणि पूजेचं सर्व सामान आहे, जवळजवळ सर्व भीमसेनी कापूर आहे. लावला आपण तर काय नक्की प्रतिसाद कसा मिळतोय, काय सांगा? प्रतिसाद खरंच खूप छान मिळाला आहे. कालपेक्षा आज खूपच छान मिळाला आहे. आणि ज्या आपल्या तळेगावच्या नगरसेविका आहेत त्यांनी मिळून जो संकल्प केला आहे तयार, तो एक नंबर संकल्प केला आहे. त्यांनी असेच सतत करत राहावं काय ना काय आमच्या महिलांसाठी. माझं बचत गट नव्हतं पण एकल महिला म्हणून त्यांनी मला ना साथ दिली आणि त्या म्हणले तू पण लाव, काय टेन्शन नको घेऊ. सकाळी किती वाजेपासून असतं आणि किती वाजेपर्यंत? 11:30 ते रात्री 9:30. कधी कधी कस्टमर आले तर मग आम्हाला काल जवळजवळ 11 वाजले घरी जायला. आजचा दिवस पण चांगला आहे? हो, खूप चांगला गेला आजचा दिवस पण. ओके, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी वर्षा कुलकर्णी. DK क्रिएशन माझा ब्रँड आहे. मी फॉरवुलन रांगोळी बनवते. गुढीपाडव्यापासून तर होळीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या रांगोळ्या माझ्याकडे उपलब्ध आहे. तसेच दारावरची तोरणे, दाराला लावायची तोरणं, देवघराची तोरणं, गुढीच्या स्पेशल रांगोळी, चौरंगाभोवतीच्या, चौरंगावरच्या, ताटाभोवतीच्या, पाटाभोवतीच्या अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या माझ्याकडे मिळतात. शिवाय आपल्या तळेगावकरांसाठी मी माझ्या रांगोळ्या रेंटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लग्नघरासाठी आपल्याला पायघड्या, जाते पूजनासाठी मोठी 4 फुटाची रांगोळी, शिवाय अनेक प्रकारच्या बॉर्डर्स उपलब्ध आहेत. संक्रांतीसाठी माझी मोठी 4 फुटाची रांगोळी ती पण रेंटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या बॉर्डर्स अवेलेबल आहेत. तर तळेगावकरांनो नक्की या. हे प्रदर्शन हेमलता खळदे गटनेते यांनी अरेंज केलेलं आहे आणि काल थोडा संमिश्र प्रतिसाद होता पण आज खूप छान प्रतिसाद मिळाला. उद्याही असंच प्रतिसाद मिळेल. तळेगावमध्ये हे सर्वात पहिल्यांदा केलेलं आहे आणि इथं त्यांनी अशीच संधी महिलांना उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करते आणि धन्यवाद सर. आणि मला हे सांगा, हे जे तुम्ही केले हे तुम्ही स्वतः तयारी केलेलं आहे? हे सगळं ना आम्ही संक्रांत झाल्यापासून स्वतः घरी बनवत आहोत. हे प्युअरली हँडमेड आहे, प्युअरली इको फ्रेंडली आहे आणि ह्या सगळ्या रांगोळ्या वॉशेबल आहेत. तुम्ही 10 टाइम्स वॉश करू शकतात. ह्या समजा हे एखादी वस्तू बनवायची असेल तर साधारण किती दिवस लागतात? 1 फुटाची रांगोळी बनवायला साधारण मला 1 तास लागतो. असे छोटे छोटे कमळं आहेत. यासाठी काय वापरलेलं ह्याला फॉरवुलन रांगोळी म्हणतात. ही एक प्रकारची लोकर आहे जी आपण गनस्टिकने त्याचा बेस कॅनव्हास आहे त्याच्यावर आपण चिटकवतो. हे कॅनव्हास आपल्या शर्टच्या कॉलरच्या बाईच्या कॉलरमध्ये यूज केलेलं असतं, त्याच्यामुळे हे वॉशेबल आहे. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मोनाली धीरज लोहार, तळेगाव दाभाडे येथून आहे. या ठिकाणी आता आपण एक स्टॉल लावलेला आहे, नक्की कोणता स्टॉल आहे काय? हा स्टॉल रांगोळी स्टेन्सिलचा आहे, लाकडी साचा. ह्याच्यातील फिनिशिंग खूप छान येते आणि खूप थोडी रांगोळी लागते. फिनिशिंग बघा, तुम्ही बघा वाटलंच तर खूप छान अशी फिनिशिंग येते.
वेगवेगळे असे डिझाईन आहेत. आता स्वामींचा प्रकट दिन येतोय, तर प्रकट दिनांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या आहेत. परत गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रांगोळ्या आहेत. अजून खूप व्हरायटी आहे. बरं राहिलं कुठे आपण? सोमटणे फाटा शिंदे वस्ती. बरं मला एखादं काहीतरी करून दाखवू शकता? ओके 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 दाखवा बरं करून. दाखवा सर, दाखवतील काढून. म्हणजे या रांगोळ्या कुणी सुद्धा काढू शकतं, लहान मुलं पण काढू शकतात, जेंट्स सगळे काढू शकतात. आता पाहू शकता. अच्छा, म्हणजे साधारण 3 चमचे तुम्ही घेतले फक्त. हो, रांगोळी सुद्धा कमी लागणार. कमी लागणार आहे. सावकाश स्प्रेड करायचं आहे. ते खूप छान अशी फिनिशिंग येते त्याची. आणि वेगवेगळ्या डिझाईन उपलब्ध आहेत आपल्याकडे. आणि यामध्ये गणपतीमध्ये आपण कलर पण भरू शकतो. कलर केलेला गणपती पण आहे, बॅनरवर लावलेला आहे. खूप छान अशी फिनिशिंग येते त्याची. बॉर्डर रांगोळी. प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी? नाही, छान आहे प्रतिसाद. खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदा स्टॉल लावलेला आहे, म्हणजे पहिल्यांदाच हा व्यवसाय मी सुरू केलेला आहे घरातून. संपर्क कसा झाला या ठिकाणी? संपर्क म्हणजे नगरसेविकांतर्फे संपर्क झालेला आहे. खूप छान वाटतंय.